नाही, तसं तसं मुळीच नाही आहे. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याचं काय कारण नाही. महायुती अवैध आहे. कोण त्याला असं म्हणजे मिठाचा खडा टाकून आमच्या नेत्या लोकांचं मन विचलित करू असा निर्णय शक्यच नाही. आपण गेल्या 3 वर्षांपासून सत्तेमध्ये आहात. इंदू मिलमधलं बाबासाहेबांच्या जे पुतळ्याचं किंवा त्या स्मारकाचं जे काही काम आहे ते अद्यापही तिथं पुढे सरकलेलं पाहायला मिळतं. मला असं वाटतं की मी आज सकाळी 9-9:30ला पिंपरी चिंचवडवरनं निघलो. 3 का 4 दिवसापूर्वी मी स्वतः शिष्टमंडळ त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. आज मला वाटतं ABP माझाने ती बातमी टाकलेली असेल. इंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांचा जो पुतळा तयार करण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी मी स्वतः इंदू मिलचे आपले आंबेडकर स्मारकचे जेवढे समितीचे प्रमुख होते, माझे शासकीय अधिकारी होते आणि मी त्यांच्यासोबत संयुक्त दौरा दिल्ली या ठिकाणी गेलो होतो. खरं तर ते राम सुतार म्हणून मूर्तिकार आहेत, त्यांचे वय 100 आहे. त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ 1000 ते 1200 छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा असेल आणि आत्ता आपला बाबासाहेबांचा 1000 ते 1200 पुतळे विविध महापुरुषांची त्यांनी केलेले. मी प्रत्यक्षात भेट त्या ठिकाणी दिल्यानंतर असं जाणवलं की आता ते प्राथमिक जे काम चालू आहे ते बुटाचं काम चालू आहे. तर साधारणतः अंदाजे बुटाची लांबी 65 फूट आहे, 65 फूट अशी लांबी आहे आणि 35 फूट रुंद आहे. अशा पद्धतीने ते काम चालू आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेसच 14 एप्रिललाच असं डिक्लेअर केलं होतं की 2026ला स्मारकाचं काम 100% पूर्ण केले जाईल. साधारणतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती जी आहे ती 350 फूट आहे आणि पायदळीचा जो भाग आहे 100 फूट आहे. अशा पद्धतीने तिथं पुतळ्याचं काम चालू आहे. जे राम सुतार मूर्तिकार आहे त्यांनाही मी सांगितलं की शासनाच्या वतीने जर ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या दालनामध्ये त्या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली आहे. सोलापूरला येण्याचं कारण असं होतं, दक्षिण सोलापूरमधील काही नगरसेवक, काँग्रेस या पक्षाचे सरपंच, ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, इतर पक्षाचे पदाधिकारी, पतसंस्थेचे चेअरमन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. पण आपण त्यांच्यासोबत पहिली एक आढावा बैठक घेऊन त्यांच्या काय शंका कुशंका असतील त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून खरं तर आज मी या ठिकाणी आलेलो आहे. येत असताना नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्यासोबतही चर्चा झाली. ज्या ठिकाणी ही मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना, आदरणीय दादांना व्हिडिओ कॉलच्या मार्फत त्यांच्याशी संपर्क साधला. दादांनी त्यांना आश्वासन दिले की बाबा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर प्रवेश केला तर आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू. महायुतीमध्ये BJP सोबत जरी आम्ही सरकारमध्ये काम करत असलो तरी पुरोगामी विचाराचा पगडा आमच्या ह्याच्यावरती आहे. आम्ही पुरोगामी विचाराचा मुद्दा न सोडता महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही युतीमध्ये सामील झालेलो आहे. तर थोड्याच वेळामध्ये किंवा थोड्या दिवसानंतर आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांच्या समवेत थोड्याच वेळामध्ये या लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला जाईल. आज ज्या मीटिंगला मी त्या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी जवळजवळ 20 ते 22 सरपंच, उपसरपंच. खरं तर येण्यासाठी मलाच 1.5-2 तास उशीर झाल्यामुळे काही जण येऊन त्यांनी सही करून सिग्नेचर करून आम्ही येतो म्हणून असा फोन केला आणि निघून गेलेले. रायगडचे जे पालकमंत्री पडले त्याच्यावर वाद होताना दिसतात. आमदार महेंद्र असं म्हणतात की सुनील तटकरेंची सर्व अघोरी विद्या आम्ही बाहेर पाहिजे. आपण कशाबद्दल बोलतो? त्या विषयावर मला बोलणं उचित राहणार नाही. खरं तर पालकमंत्र्याचा निर्णय युतीमधील तिघांच्याही म्हणण्यानुसारच होणार आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय दादा असतील, ते ठरवतील तेच पालकमंत्री त्या ठिकाणी केलं जाईल. शेवटी युतीमध्ये काम करत असताना तिन्ही पक्ष एकत्रित काम करतो आणि तिन्ही मोठे नेते, त्यामुळे तो निर्णय ते घेतील. तो निर्णय माझ्या मते सर्वानुमते गोगावले साहेब असतील किंवा आदिती तटकरे असतील त्यांना मान्य असेल. अमोल मित्र जे आपल्या पक्षाचे आमदार आहेत ते म्हणतात की पुढची महापूजा जी आहे आषाढी वारची शासकीय महापूजा ती अजित
अजितदादांच्या हस्ते होणार आहे तो व्हावे अशा साकडं त्यांनी घातल्या. हे शक्य आहे का? महाराष्ट्राच्या सर्व जनतेची इच्छा आहे की आदरणीय दादांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावं. त्या दृष्टिकोनातूनच अमोल मिटकरींनी ते वक्तव्य केलेलं आहे. आपलं काय मत आहे? आपलं इथे एक मत आहे का जे तुम्हाला माहिती असेल मी पहिल्यापासून आदरणीय दादाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, तर माझी 100% तसंच मत असणार आहे की दादांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे म्हणून. पण मग कुठेतरी आता महायुतीमध्ये शिथिलता सुरू असल्याचं पाहायला मिळतं. आता शहाजीबाबू पाटील म्हणतात की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे याचा त्यांनी विठ्ठलाला साकडं घातलेला आहे. तुम्हाला आठवत असेल 8-10 महिन्यापूर्वी आदरणीय दादांनी भाषणामध्येही उल्लेख केला होता, प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटते. पण खरं तर ज्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचाही मुख्यमंत्री होईल असं आदरणीय दादाचंही वक्तव्य आहे. पण मग हे केवळ कार्यकर्त्यांना फक्त त्यांच्या हुंकार भरण्यासाठीच हे विधान आहे असं वाटतं? त्यानं कार्यकर्त्याचा स्वाभिमान असतो, कार्यकर्त्याला आपल्या लीडरबद्दल आदर असतो आणि कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्यांनी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री व्हावं. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच अजितदादांच्या विरोधात जे आहे ते बंड पकडल्याचं दिसून आलं. मी पैलवान आहे, घाबरत नाही, अंगावर घालण्याची सवय आहे असं तरी फडणवीसांच्या समोर अजित पवारांनी केलं. कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी ते काढलेले उद्गारे, त्यामुळे मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही आणि मला माहितीही नाही त्याबद्दल. पण कुठेतरी अशा पद्धतीने छोटे छोटे जे काही नेते आहेत सातत्याने एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात. शिंदेसेना आणि विशेषतः तुमच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सातत्याने खटके उडताना पाहायला मिळते. कशामुळे हा संघर्ष सुरू आहे? काय नक्की याची परिणती पुढे होणार आहे? कारण आता स्थानिक स्वराज्य संस्था येत आहेत. नाही, त्या जे आता तुम्ही प्रश्न केला आहे जे खटके उडतात वगैरे त्यामुळं काही पुढं जाऊन की संघर्ष होईल असं मला वाटत नाही. किंवा शेवटी राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि रामदास आठवले गट यांची युती असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी असा प्रसंग येईल त्या ठिकाणी संगनमताने इलेक्शन लढली जाईल. वाद होण्याचं काही कारणच नाही. सातत्याने दिसते निधी वाटपाच्या बद्दल अजित पवारांच्या बद्दल तक्रार केली जाते. तुम्ही आता असं म्हणालात की पुरोगामी विचार आमचा आहे, पण दोन्ही पक्ष असं म्हणतात की आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्रित आहोत. विचारांची पण एकत्रीकरण दिसत नाही, निधी वाटपाच्या तक्रारी होत आहे. मला नाही वाटत की ज्या तक्रारी झालेल्या असतील त्या तक्रारीचं उत्तर, त्या तक्रारीचं निरसन आदरणीय दादांनी केलेलं आहे. विचारधारेच्या बद्दल काय? आम्ही आमचा मुद्दा सोडलेला नाही ना. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षासोबत आमची युती आहे. त्यामुळं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुले आंबेडकरांचा विचारच्या दृष्टिकोनातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली आणि त्या विचारावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे.